अमित गोरखे। धन्यवाद सभापती महोदय। 260 अन्वये बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे। आत्ताच माननीय यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिल दादर मुंबई यातल्या भव्य स्मारकाचा उल्लेख केला, त्याच विषयावर मी बोलू इच्छितो। खऱ्या अर्थानं महायुती सरकार वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करत आलेली आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न असेल, लंडनमधलं घर असेल, किंवा भारतामध्ये संविधान दिन साजरा करणं असेल, किंवा आंबेडकर जयंतीला संपूर्ण भारतभर सुट्टी देण्याचं काम असेल, ही सगळी जबाबदारीची कामं ही आमच्या सरकारनं केली याचा मला अभिमान आहे। त्यामुळे 19 मार्च 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्रमांक 6 येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य अशा स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर 11 ऑक्टोबर 2015 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे। आज त्या स्मारकाचं काम जवळजवळ 47% पूर्ण झालंय आणि आता या सरकारच्या काळामध्ये 2025 डिसेंबर पर्यंत जे टार्गेट आहे ते काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। आज त्या ठिकाणी 1000 क्षमतेचे सभागृह असेल, प्रदर्शनासाठी भव्य हॉल असेल, शोध केंद्र असेल, व्याख्यान कक्ष, पुस्तकालय, संमेलन कक्ष, ध्यान केंद्र, परिक्रमा पथ, दुकाने, गार्डन असं मोठं काम त्या ठिकाणी होत आहे। मला अत्यंत अभिमानाने सांगायचं आहे की स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 350 फूट म्हणजे 250 फूट उंच पुतळा व 100 फूट उंच पादपीठ, 450 फूट, 350 फूट प्लस 100 फूट पादपीठ करण्याचा शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेल्या सुधारित संकल्पनेस दिनांक 15 जानेवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडते आहे। त्यामुळे दीक्षाभूमीलाही आणखी 57 एकर जागा देण्याचं कामही या शासनाने केलेलं आहे। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक विकसित करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने खर्च 305 कोटी 62 लाख रुपये 29,173 इतका भरीव निधी दिलेला असून त्यानंतर 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक त्याचबरोबर संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिरागनगर घाटकोपर येथे बांधण्याची परवानगी झालेली आहे व त्याचं लवकरात लवकर काम पूर्णत्वास येणार आहे। मला या अन्वये आपल्याला हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की आज भारतीय जनता पार्टीने जे काम हाती घेतलेलं आहे त्याचं प्रगती जवळजवळ 47% झालेली आहे आणि अत्यंत जोखमीचं आणि महत्त्वाचं काम हे महायुती सरकार करत आहे। आज आपल्याला कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान हा वेळोवेळी महायुती सरकार केंद्रातलं सरकार करत आहे, पण आपण जर इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये या घटनेचं उल्लंघन करण्याचं काम वेळोवेळी या काँग्रेस सरकारने केलंय। मग त्याच्यामध्ये NSC जी स्थापना झाली ती शॅडो प्राईम मिनिस्ट्री ज्यावेळेस सोनिया गांधी सरकारने केली ते घटनेचं उल्लंघन त्यांनी त्यावेळेस केलं होतं। किंवा भंडारा पोट निवडणुकीमध्ये 1994 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचं कामही काँग्रेसने केलं होतं। हिंदू कोड बिल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं त्यावेळेस त्याला विरोधी काँग्रेसने केला, त्याच्यावर माननीय आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे त्यावेळेस माननीय बाबासाहेबांनी काँग्रेस व गांधींचा अस्पृश्यतेसाठी काय केलं हे पुस्तकही त्यांनी त्यावेळेस लिहिलं। 1967 ची आणीबाणी सर्वांना माहिती आहे। शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून इलाहाबाद कोर्टानं त्यावेळेस इंदिरा गांधींचे सगळे अधिकार काढले आणि ती आणीबाणी जाहीर त्यांना करावी लागली होती। अशा प्रकारचं संविधान विरोधी काम वेळोवेळी काँग्रेसने केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो महायुती सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान करण्याचं काम, हे प्रतिष्ठेचं काम वेळोवेळी आमचं सरकार करतंय. त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतोय, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिलचं जे काम आहे ते आत्ता व्यवस्थितरित्या प्रगतीपथावर आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी चालू आहे असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल, त्याबद्दल मी राज्य शासनाचे व्यक्तिशः व समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा ज्या पंचक्रोशीतील वाटेगावात जन्म झाला त्या अशा पुण्यभूमीतही त्यांचं भव्य स्मारक करून त्याला भरीव असा निधी उपलब्ध करावा असंही या निमित्ताने मी मागणी करतो. सोबतच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना मदत करण्याचा विचार करण्यात यावा व जाता जाता गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजासह साहित्य प्रेमींचा प्रलंबित असलेली मागणी म्हणजे आमच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात येऊन गौरवण्यात यावे अशी मागणी मी करतो. धन्यवाद.